नमस्कार मित्रांनो, जी के स्टोरी टेलर मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक चित्तथरारक आणि काळजाचा ठोका चुकवणारा असा एक अनुभव। आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या भयानक आणि चित्तथरारक अशा अनुभवाला सुरुवात करूया। मी पुण्यात एका IT कंपनीत कामाला आहे। प्रमोशन मिळावं म्हणून खूप कष्ट घेतोय। गेली 2 वर्ष एकही सुट्टी घेतलेली नाही। आई बाबा तर मला सांगून सांगून कंटाळलेत सुट्टी घेऊन भेटायला ये म्हणून, पण प्रमोशन व्हावं या आशेवर कुठेच हालता आलं नाही। पण शेवटी तो दिवस आला। माझ्या कामावर खुश होऊन आणि माझी जिद्द आणि चिकाटी पाहून मला प्रमोशन दिलं आणि सोबतच 15 दिवसांची लीवही दिली। आता हे तर सोन्याहून पिवळं झालं होतं। मी खूपच खुश होतो। त्या दिवशी मी घरी कुणालाही फोनवर न सांगता डायरेक्ट समक्ष जाऊन सांगूयात, म्हणजेच आई बाबा, दादा आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे क्षण मला पाहता येतील। आता थेट गावी जाऊन 15 दिवसांची सुट्टी आरामात घालवूया असे मनोमन ठरवले होते। पुण्यावरून माझ्या गावाला जायला जवळजवळ 4 ते 4.5 तास लागत असत। सायंकाळी 5 वाजता ऑफिस सुटलं आणि लगेच 6 वाजता मी गावी जाण्यासाठी निघालो। 9:30-10च्या दरम्यान मी घरी पोहोचेन या हिशोबाने मी निघालो होतो। पण आज अमावस्या आहे या गोष्टीपासून मी अभिज्ञ होतो। प्रवास चांगला चालू होता। आता मी गावच्या जवळ आलो होतो। 9 वाजून गेले होते आणि तेवढ्यात समोर गावचा फाटा दृष्टीस पडला। आता फक्त 2 किलोमीटरवर गाव आलं होतं। गावाकडे तर रस्त्याने लाईटही नसतात। सर्वत्र काळोखाचे साम्राज्य पसरले होते। आजूबाजूलाही कुणीच दिसत नव्हतं। 9 वाजून गेलेत म्हणा, एवढ्या रात्रीचं कोण भटकणार? थोडी भीतीच वाटत होती, पण जवळ 4 व्हीलर असल्यामुळे तेवढं काही वाटलं नाही। रस्ता मोकळा असला तरी मी गाडीचा वेग कमीच ठेवला होता आणि तेवढ्यात अचानक रस्त्याकडेला एक मुलगी चालत असताना दिसली। त्या काळ्या कुट्ट अंधारातही तिच्या चेहऱ्याचा जणू प्रकाश पडत होता। तिच्या सौंदर्याने माझे लक्ष वेधले। आधी मला काही वेगळे जाणवले नाही, पण नंतर लक्षात आले की रात्रीचे 10 वाजत आले आहेत आणि त्या निर्मनुष्य रस्त्यावर ही मुलगी एकटीच कुठे चालली आहे। मदत करायच्या उद्देशाने मी गाडीचा वेग अगदी कमी केला आणि तिच्या थोडं जवळ गेलो। तिला पाहण्याचा प्रयत्न करू लागलो की कोणी ओळखीची मुलगी तर नाही ना। पण जसे तिच्या जवळ गाडी घेऊन गेलो, काच खाली केली, तसे समोरचे दृश्य पाहून मला धडकीच भरली। मी जोरात ब्रेक मारला। मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता की मी नक्की काय पाहतोय। त्या मुलीचे पाय चक्क उलटे होते। मला काय करावे काही कळतच नव्हते। भीतीने अंगातला त्राणच निघून गेला। गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करू लागलो, पण तीही सुरू होत नव्हती। ती मुलगी मात्र तिच्या धुंदीत पुढे जात होती। मी आहे याचं तिला भानही नव्हतं। इथे माझी तर पूर्ण भीतीने गाळण उडाली होती। मी देवाचं नाव घेऊन गाडीची चाबी फिरवली आणि देवाच्या कृपेने ती सुरूही झाली। वातावरणात वेगळाच गारवा पसरू लागला। मी गाडी वेगात घेतली। ती मुलगी एव्हानात चालत थोडी पुढे निघून गेली होती। काही क्षणात मी तिला ओलांडून
पुढे निघून गेलो. पण तितक्यात माझ्या पाठीवर एक थंडगार स्पर्श जाणवला आणि माझ्या अंगावर सरकन काटा येऊन गेला. सर्वांग शहारले. मी प्रचंड घाबरलो होतो. मागे वळून पाहायची तर हिम्मतच होत नव्हती. मी वेगात गाडी चालवत राहिलो आणि मला असे जाणवले की माझ्याकडे बघून रस्त्यावरचे कुत्रे जोरजोरात भुंकत आहेत, विवळत आहेत. असे म्हणतात की मुक्या प्राण्यांना अशा अमानवीय गोष्टींची जाणीव लगेच होते. ते या गोष्टी पाहू शकतात. मला मागे वळून पाहायचे नव्हते, पण तरीही हिम्मत करून मी पुन्हा एकदा वरच्या आरशातून तिरक्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला. आणि ज्याची भीती होती तेच झालं. ती मुलगी चक्क माझ्या मागच्या सीटवर येऊन बसली होती. तिच्या चेहऱ्यावरचे निर्विकार भाव मनात धडकी भरवू लागले. आज माझं काही खरं नाही असं मला वाटू लागलं. गाडीचा वेग प्रचंड वाढवला होता. गणपती बाप्पाचे नामस्मरण करू लागलो. बराच वेळ मी मागे बघितलंच नाही. रस्ता मोकळा असल्यामुळे मी सुसाट वेगात गाडी पळवत होतो आणि तितक्यात मला समोर गाव दिसू लागले. मी जसाच गावात प्रवेश केला, मारुतीचे देऊळ ओलांडले, तशी ती मुलगी किंवा ते जे काही होतं ते अंधारात कुठेतरी दिसेनासं झालं. गेटच्या समोर बाहेर गाडी तशीच टाकून मी गेट उघडला आणि थेट आत धावत सुटलो आणि जोरजोरात दार बडवू लागलो. माझ्या दादानी दरवाजा उघडला तसा मी आत झेपच घेतली. माझी अवस्था आणि चेहऱ्यावरची भीती पाहून त्यांना लगेच कळले की माझ्यासोबत काहीतरी भयानक घडले आहे. सर्वांनी मला विचारले देखील, पण मी काही सांगण्याच्या मनस्थितीतच नव्हतो. कोणाला काहीच सांगितले नाही. दमल्यामुळे मी पडल्या पडल्या झोपून गेलो. डोळे उघडले तेव्हा सकाळ झाली होती. रात्री घडलेला प्रकार पुन्हा आठवला तसा मी ताडकन अंथरुणावर उठून बसलो. घरचे सगळे तिथे जमा झाले होते. सर्वजण विचारू लागले, नेमकं काय झालं. मी रात्री घडलेला प्रकार त्यांना एका दमात सांगून टाकला. तसं त्यांनी सांगितलं. वर्षभरापूर्वी एक मुलगी हॉस्टेलवरून घरी येत असताना एका गाडीवाल्याने दारूच्या नशेत असल्यामुळे तिला उडवलं होतं. तो अपघात इतका भीषण होता की त्या मुलीने रस्त्यावरच जीव सोडला होता. तेव्हापासून तिचा आत्मा त्या जागेत अडकून पडलाय, जो अमावस्येच्या दिवशी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दिसत असतो. तू आम्हाला येण्याचं कळवलं असतंस तर आम्ही तुला आज येऊही दिलं नसतं. त्यानंतर 2-3 दिवस मी तापेने फणफणत होतो आणि तेव्हापासून अमावस्येच्या दिवशी मी कधीच बाहेर पडत नाही. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.